जय गुरुदेव. आजचा आपला चालू असणारा विषय सहज जीवन. या विषयाची मांडणी करत असताना गीतेमधील काही भागांचा श्लोकांचा अर्थ पाहत व श्रीमद भागवतामधील कथेंचा आधार घेत हा विषय आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा असणारा भाग क्रमांक हा 11 आहे. आजची सेवा ही माझे आईवडील परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या विषयाला मी सुरुवात करत आहे. जीवन सहज प्राप्त होण्यासाठी जो सनातन असणारा आत्मा जो आपल्यामध्ये विद्यमान आहे याच्याबद्दलची माहिती घेतली असता जीवन सहज होऊ शकतं. याबद्दल केवळ आणि केवळ काही वेळेस आपणाला तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो, कथांचा आधार घ्यावा लागतो, शाश्वत असणाऱ्या व त्या माध्यमातून हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावाच लागतो. जो विषयाची मांडणी करत असताना जो परमात्मा सर्व जगाच्या उत्पत्तीचा कारण आहे व त्या भगवंताच्यामुळे हे सर्व जग क्रियाशील आहे, कार्य करत आहे आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या भगवंताला जे भक्त अनन्य भावाने पूजतात त्याला भगवंत काय सांगतायत 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग म्हणून सांगितलेला आहे. या जगाच्या असणाऱ्या या सृष्टीमध्ये असणाऱ्या अत्यंत उत्तम जी काही उदाहरण म्हणून सांगितलेले आहेत भगवान श्री सूर्यनारायण, चंद्रदेवता, शेषशाही भगवान, विविध असणारे जे उत्तम प्रकारचे जे काही उदाहरणं आहेत ते केवळ भगवंत सांगतायत ते मीच आहे. या विभूती योगामधील श्लोक क्रमांक 9 मध्ये भगवान काय म्हणतायत, भगवंताला कोणत्या प्रकाराने भक्ताने जाणलं गेलं पाहिजे आणि या प्रकारे भगवंताला जाणलं असता आपण त्याला कसे जवळ होऊ शकतो हा विषय आणि त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणू शकतो. या विषयाच्या अनुषंगाने ह्या विषयाची मांडणी. भगवंत म्हणतायत मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मा नित्यं तुष्यंती च नवंती च. जे भक्त कशा पद्धतीचे, अर्थात हा विषय जो आहे ना हा सत्संगाने सोडवणार आहे. सत्संग हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि जर सत्संग नसेल तर हे विषय घडू शकत नाही आहे. याच्याबद्दल आपण हळूहळू पाहणारच आहोत. याचा अर्थ काय आहे, निरंतर भगवंताच्या मध्ये मन लावणारे, त्याचप्रमाणे भगवंताच्या मध्ये प्राणार्पण करणारे जे आपल्यामध्ये विद्यमान जीवरूपाने आहे त्यांच्याबद्दल आणि 2 साधकांच्या मध्ये 2 भक्तांच्या मध्ये केवळ त्या भगवंताबद्दलची असणारी चर्चा करणारे आणि त्यांच्या प्रभावाचा बद्दल कथेच्या माध्यमातून बोध करून घेणारे, कीर्तन करत राहणारे अशी जे काही भक्तगण असतात ते संतुष्ट असतात. त्या असणाऱ्या अशा भक्तांना मी प्रिय असतो. अशा प्रकारचं भगवंत हे भक्ताच्या बद्दलचा असणारा विषय सांगतायत. पुढे काय म्हणतायत, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. अशा प्रकारे जे भक्त ध्यानामध्ये मग्न झालेले असतात अशा मग्न झालेल्या प्रेमाने असणाऱ्या ज्या भक्तास मी माझं तत्वतः स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतो. अशा प्रकारचा हा श्लोक गीतेमधील 10व्या अध्यायामध्ये 9 आणि 10 श्लोकांच्या मधून आलेला याविषयी आपण आता पाहतो आहोत. अर्थात हे जे काही आहे हे केवळ सत्संगानेच प्राप्त होणार आहे, याच्या व्यतिरिक्त हे होऊ शकत नाही. अर्थात परमात्मा हा तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जीवरूपाने पहिल्यापासून प्राप्त असल्यामुळे आणि पूर्णतः ज्ञान त्याचं आपल्यापाशी असल्यामुळे आज न उद्या या विषयाचा उकल होण्याचा प्रयत्न होतच असतो. परंतु तो सत्संगामध्ये गेला असताना त्याच्याबद्दलचा असणारा विषय हा सहज व्हायला लागतो. म्हणून माणसाने नेहमी सत्संग करावा. वर्तमान काळामध्ये तर याची फार गरज आहे. आपण काही उदाहरणे पाहूयात या ठिकाणी. संत नामदेवच्या जीवनामध्ये पांडुरंगाच्या बद्दलचं अनन्य भावाने प्रेम होतं. अत्यंत भक्त होते ते. भगवान पांडुरंग त्यांच्या हातून
जेवण करत असतात असं सांगितलं जातं. त्यांच्या या प्रभावामुळेच त्यांची असणारी भक्त जनाबाई ती देखील पूर्णतः त्या पांडुरंगाला वाहून गेली होती. हा एक केवळ वर्तमान काळामधील कलियुगातील असणाऱ्या या सत्संगाचा प्रभाव होय. या प्रभावाच्यामुळे जनाबाईच्या बद्दल सांगितलं जातं की तिची भक्ती किती दृढ होती, ती कशा प्रकारे परमेश्वराला अर्पण करून घेतली होती. ज्यावेळेस ती गौऱ्या थापत असे त्यावेळेस ती भगवंताचं नामस्मरण करत असे. एकदा काही कारणानिमित्ताने तिच्या काही बायकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या गौऱ्या चोरलेल्या आहेत आणि ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस तिने तिची तक्रार नामदेवांच्याकडे गेलेली आहे, नामदेवांना सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी असंख्य पडलेल्या गोऱ्या आहेत. ती म्हणतीये माझ्या गोऱ्या या बाईंनी चोरल्या आहेत. नामदेव म्हणतात यांनी कशावरून चोरले आहेत. ती म्हणती तुम्ही बघा, कोणत्याही गौरीला कान लावून बघा, त्यातून विठ्ठल 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 या प्रकारचा नामघोष तुम्हाला ऐकू येईल. आणि नामदेवाने त्याप्रमाणे त्याची परीक्षा केलेली आहे आणि खरोखरच त्या गौऱ्यांच्या मधून विठ्ठल विठ्ठल या नामाचा आवाज येत होता. ही अनन्य असणारी भक्ती, त्या भक्तीच्यामुळे जनाबाईचा उद्धार झालेला आहे. अशा प्रकारे स्वतःच्या बद्दलचं असणारं जे काही ज्ञान आहे ते भगवंताने जनाबाईला आणि नामदेवांना दिलेलं आहे. ही एक उदाहरण आहे. त्याच्याबरोबरीला त्या काळामध्ये असणारे संत ज्ञानेश्वर आहेत, खेचर गुरुजी आहेत, वगैरे वगैरे आणखी भरपूर संत मंडळी आहेत. त्यांचाही विषय आपण ह्या ठिकाणी हळूहळू पाहण्याचा प्रयत्नच करणार आहोत. आता आपण या ठिकाणी भागवतामधील जो सप्तम स्कंद म्हणून सांगितलेला आहे त्या सप्तम स्कंदामध्ये एक विषय भक्ताच्या अनुषंगाने आलेला आहे. जो भक्त ज्ञानी भक्त म्हणतात. सर्वत्र भगवंताचं दर्शन, केवळ भगवंताच्यासाठी जीव, सर्व प्राणीमात्रामध्ये भगवंत पाहणे, यास ज्ञानीभक्त असं संबोधलेलं आहे. असे असणारे जे काही भक्त प्रल्हाद यांच्या जीवनाकडे आपण पाहिलं असताना आपल्याला हा जो काही श्लोक सांगितलेला आहे त्या श्लोकांचा अर्थ या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून आपणास लक्षात येऊ शकतो. कथा खूप मोठी आहे. सारांशात्मकता आपण त्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यावेळेस त्याची आई कयाधू ही हिरण्यकशिपूबरोबर रात्रीच्या वेळेस होती, त्यावेळेस काही कारणानिमित्ताने ती कथा आहे वेगळी मोठी आहे, पण त्या ठिकाणी नामस्मरण घडलेलं आहे भगवंताचं नारायण नारायण. त्याच वेळेस तिची गर्भधारणा झालेली आहे. हे असे गर्भधारण झालेले कयाधूच्या पोटामध्ये असणारे प्रल्हाद काही दिवसानंतर मद्रांजल पर्वतावरती हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्यासाठी निघून गेलेले आहेत. आणि ही वेळ साधून त्या ठिकाणी इंद्राने त्या राज्यावर आक्रमण केलेलं आहे. सर्व लोकांना घेऊन चाललेले आहेत. कयाधू प्रल्हादाच्या आईला देखील पकडून इंद्र धरून चाललेला आहे. त्यावेळेस नारद म्हणतात, अरे इंद्रा, हिच्या गर्भामध्ये भगवंताचा प्रल्हाद नावाचा भक्त आहे, तू हिला सोडून दे. हे ऐकून इंद्राने देखील त्या बालकाला म्हणजे कयाधूला सोडलेलं आहे. कयाधू ही नारदांच्या आश्रमामध्ये राहिलेली आहे. भगवंताचं चिंतन चाललं आहे, कीर्तन चाललं आहे, स्मरण चाललेलं आहे, नामस्मरण चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा प्रभाव तिच्या गर्भावरती होत होता आणि त्या गर्भामध्ये राहणाऱ्या भक्त प्रल्हादावरतीही होत होता. तेव्हापासूनच त्याच्या मनामध्ये भगवंताच्या बद्दल प्रेम निर्माण झालेलं होतं. काही वेळा अशा जे काही प्रसंग घडत असतात, कीर्तन प्रवचन वगैरे, तेव्हा माणसाला झोप येत असते. तशी ती झोप तिच्या आईला देखील लागत असे. याच्या अनुषंगाने ज्या एक गोष्ट, कुंभकर्णाची पत्नी ही ज्यावेळेस कुंभकर्ण मेला आणि ती रामचंद्रांच्याकडे आलेली आहे आणि त्यांना प्रश्न करते की मी आता कोणाकडे राहू. त्यावेळेस ते रामचंद्र म्हणताय, तुला पाहिजे ठिकाणी राहू शकतेस. तेव्हा ती असणारी निद्रादेवी म्हणते, मी असा निश्चय केलेला आहे की जिथे आपले कीर्तन होत असेल त्या ठिकाणीच मी राहील. भगवंताला नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना कुठल्याही दानाची, द्रव्याची,
पूजेची आवश्यकता नसते. केवळ तुमचं मन, भावना याच गरजेच्या असतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने म्हणतात, तुमचा आवाज कसा आहे, कसा नाही आहे, याच्याकडे तो भगवंत पाहत नसतो. केवळ तुमची भावना पाहत असतो. ताल बेताल आहेत का सुरताल आहेत याच्याकडे देखील त्याचं लक्ष नसतं. तो केवळ तुमच्यामध्ये तुमची भावना लक्षात घेत असतो आणि त्याप्रमाणे तो त्या भक्ताला आपलं प्रेम प्रदान करत असतो. एके दिवशी प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी गुरुकुलामध्ये ठेवलेलं आहे आणि जे शुक्राचार्यांचे 2 मुलं, त्या मुलांच्याकडे त्यांनी शिक्षणासाठी ठेवलेलं आहे. त्यांचं नाव आहे षंडामर्क. आणि षंडामर्क त्याला देवांच्याबद्दल सांगत नसत. हिरण्यकशिपूच्याबद्दल कसा भगवंताचा तो आहे, भगवंत तो कसा आहे याबद्दल सांगत असे. परंतु ज्या गोष्टी त्या प्रल्हादाला पटत नसत. अशा प्रकारे एके दिवशी त्या ठिकाणून षंडामर्क काही कामानिमित्तानं आश्रमाच्या बाहेर गेलेले आणि त्या ठिकाणी असणारा जो भक्त प्रल्हाद आहे, तो भक्त प्रल्हाद त्यांच्या मित्रांना सांगतोय, अरे चला आपण भगवंताचं नामस्मरण करू, चिंतन करू, आपण सगळेजण या सत्संग करूयात. अशा प्रकारे त्या म्हणतोय. त्यावेळेस त्याची मित्र म्हणतात, अरे भक्त प्रल्हादा, ही काही वेळ आहे का, ही काही आपलं वय आहे का, आपण म्हातारपणी ह्या गोष्टीची सुरुवात करूयात. त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतोय, अरे बाळांनो, खरं वेळ तर हेच आहे. आत्तापासून आपण जर एखादं बीज लावलं त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकतं आणि तो वृक्ष बलशाली होऊ शकतो. याच्यासाठी नामस्मरणाची सुरुवात, भक्तीची सुरुवात ही बालपणापासून केली पाहिजे. म्हातारपणामध्ये तर सगळे अवयव शिथिल झालेले असतात, इंद्रिय कुठल्याही प्रकारची कार्य करत नाही, बुद्धी काम करत नाही, मन स्थिर राहत नाही. अशा वेळेस नामस्मरण कसे घडणार आहे. मग मुलं म्हणतात की काही हरकत नाही, आपण तारुण्यावस्थेमध्ये घेऊ. त्यावेळेस तो म्हणतो, तारुण्यावस्थेमध्ये व्यक्ती ही रजोगुणात्मक झालेली असते, संसारामध्ये प्रवृत्त झालेली असते, पैसा धन कमवण्याच्या पाठीमागे लागलेली असते. त्यामुळे त्याही काळामध्ये सत्संग हा घडू शकत नाही, भगवंताचं चिंतन घडू शकत नाही. तो हाच काळ आहे, याच काळाला आपल्याला करायला पाहिजे. असं करून तो सर्व मित्रमंडळींना प्रवृत्त करतो आहे भक्त. आणि त्या ठिकाणी सत्संग सुरू झालेला आहे. भगवंताचं नाम सुरुवात करतायत, कीर्तन करतायत, प्रवचन करता आहेत, गायन करता आहेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा जप करता आहे. हा महामंत्र उपनिषदामधील आहे. याला काळ, वेळ, बंधन कुठल्याही प्रकारचं लागू नसणारं असं हा एक महामंत्र आहे. हा महामंत्र म्हणत असतो. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो, नामस्मरण चाललेलं असतं, चिंतन चाललेलं असतं, कीर्तन चाललेले असतात, लोक बसलेले असतात, नादब्रह्म चाललेला असतो, नामब्रह्म चाललेला असतो. पण काही लोक टाळ्या वाजवत नाहीत. कीर्तनामध्ये असताना ज्या हातांचा वापर करत नाहीत, नामब्रह्माबरोबर नादब्रह्म जो टाळ्यांनी वाजवून निर्माण केला जातो अशा प्रकारे करत नाहीत. अशा प्रकारचा हा योग अतिशय बेकार आहे. आपण ज्या वेळेस सत्संगाला जाताल, कीर्तनाला जाताल, उदात्त अंतःकरणाने ते भगवंताचं पूर्णपणे शरणागती पत्करून नाम आणि कीर्तन करावं. अशा प्रकारची ही गोष्टी या ठिकाणी आपणास सांगण्यात येत आहे. पुढे ही सगळी मंडळी अतिशय तल्लीन झालेली आहेत आणि त्या ठिकाणी ती शरीराचं भान गेलेलं आहे, भगवंताच्या समोरचं दर्शन करता आहेत आणि प्रल्हाद त्या कीर्तनामध्ये रंगून गेलेला आहे. त्याची मित्रमंडळीही रंगून गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ते प्रभूच्या नामामध्ये तल्लीन होऊन रंगून गेलेली आहे. षंडामर्क आलेले आहेत. ते पाहतायत की अरे हे सगळं काय चाललं आहे. हिरण्यकशिपू आपल्याला मारेल, रागवेल. तो त्या ठिकाणी असलेला भक्त प्रल्हादाला थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा हात धरतो आहे आणि हातामध्ये हात धरल्या त्याच्यामध्ये एक विद्युत लहरीचा प्रवाह प्रवाहित झालेला आहे. षंडामर्क देखील भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले आहेत. तेही त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करून गीत गायन करू लागलेले आहेत. इकडे हिरण्यकशिपूला एक विचार मनामध्ये झाला, आपल्या मुलं काय करतात हे पाहण्यासाठी एका रखवालदाराला, सैनिकाला आश्रमावरती पाठवलेलं आहे.
आश्रमावरती जो सैनिक जातोय, पाहतोय, अरे त्या ठिकाणी सत्संग चाललेला आहे, सगळेजण हरिनामामध्ये तल्लीन झालेले आहेत, गायन करता आहेत, कुणाचं कुणाला भान नाही आहे. गुरूंची मुलं देखील शंडामार्ग त्यांच्याबरोबर नाचन करतायत. हे बघून शंडामार्गाला गुरुजींना थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो. आणि ज्यावेळेस त्यांनी हात धरला त्यावेळेस त्याच्यावर असणारा विद्युत लहरीचा प्रवाह त्या सैनिकामध्ये देखील आलेला आहे आणि तो देखील बेभानपणे होऊन त्या ठिकाणी रंगून गेलेला आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये. अशा प्रकारे 2-4 अग्रे रक्षक पाठवलेले आहेत. ते सर्व रक्षक त्या ठिकाणी तल्लीन होऊन गेलेले आहेत. या प्रकारचा हा सत्संग चालू होता. अशा सत्संग चालू असणाऱ्या भगवंतानी त्या भक्त प्रल्हादाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे. सर्वत्र भगवान विद्यमान आहे या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. पुढची कथा आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि या कथेचा सारांश सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण जर अनन्य भावाने त्या भगवंताला भजलो तर त्याचे ते तत्वगुण, त्याचं ज्ञान, त्याच्याबद्दलचा असणारा भक्तियोग आपणास प्राप्त होतो व आपले जीवन सुखकारक होते. पुढे या कथेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भगवान साक्षात नरसिंहाने अवतार खांबामधून प्रगट झालेले आहेत. या प्रकारची कथा आपणास माहिती आहे. हिरण्यकश्यपू विचारतो आहे, अरे कुठे आहे तुझा भगवान? त्यावेळेस प्रल्हाद म्हणतोय, सर्वत्र विद्यमान आहे, तुमच्यामध्ये देखील आहे. तो तुमच्यामध्ये विद्यमान असल्यामुळेच तुम्ही बोलू शकता, करू शकता, अन्यथा काहीही करू शकला नसता. या गोष्टीची अत्यंत त्याला चीड आलेली आहे. तो विचारतो आहे, काय तुझा भगवान या खांबामध्ये आहे? तर प्रल्हाद म्हणतोय, तलवार आणायला जातोय तो. तेवढ्यात प्रल्हादाने खांबाला कान लावलेला आहे. मी म्हणलो ते खरोखर आहे काय म्हणून त्याने कान लावला आहे. तर त्या खांबामधून गुर्र गुर्र अशा प्रकारचा आवाज येऊ लागलेला आहे. त्याची खात्री पटलेली आहे, भगवंत माझं रक्षण करणार आहेत. आणि त्या ठिकाणी तलवार घेऊन भक्त हिरण्यकश्यपू आलेला आहे. हिरण्यकश्यपूने त्या खांबावरती एक लाथ मारलेली आणि त्यातून कडाडून असे असणारे भगवंत नरसिंह रूप, ज्यांचं शरीर हे पुरुषाचं आहे, पुरुषाचा आणि चेहरा हा सिंहाचा आहे, अशा प्रकारचे प्रगट झालेले आहेत. ना रात्र ना दिवस ना अंधार, न बाहेर ना आत, देवराजाच्या मध्यभागी भगवंतानी त्याला घेतलेला आहे, मांडीवरती घेतलेला आहे आणि त्याचा निपात केलेला आहे. अशा प्रकारे ह्या कथेचा हा सार आहे. या प्रकारे अर्थात तो हिरण्यकश्यपू देखील भगवंताचा तो सेवकच होता. जय आणि विजय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जे दोन आहेत ते जय आणि विजय आहेत. 3 जन्मामध्ये त्यांची मुक्तता होणार होती. याच्या पुढील असणाऱ्या जन्मामध्ये म्हणजे रामामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्र या 3 रूपामध्ये त्यांना जन्म प्राप्त झालेला आहे आणि परत ते आपल्या धामाला गेलेले आहेत. अशा प्रकारचा हा योग भगवंताच्या नामस्मरणाने, चिंतनाने, अनन्यभावाने त्याला आपण गेलो असता हा प्रकारचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. वर्तमान कालामध्ये देखील प्राप्त होऊ शकतो. करता आपणाला त्याच्याशी सदैव चिंतन मनन केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी आपणाला सर्वांना करत आहे. या प्रकारची कथा आपणाला आवडली असेल असे मी समजतो.